नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या युट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर सागर जाधव तुमचे सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत रशियामधली मोस्ट ओल्डेस्ट युनिव्हर्सिटी म्हणजे बश्कीर स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी बद्दल। तर या युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थी मित्रांनो इंडियन स्टुडंटचं प्रमाण खूप जास्त आहे। अराउंड आज 20 ते 30 वर्ष अगोदर तिथे इंडियन स्टुडंट जायला स्टार्ट झालेले होते। तर विद्यार्थ्यांनो त्या युनिव्हर्सिटी बद्दलचं आपण थोडक्यात जाणून जर घ्यायचं जर झालं तर ही युनिव्हर्सिटी सिच्युएटेड कुठे आहे, त्यानंतर या युनिव्हर्सिटीचे कॉलेज फीस किती आहे, हॉस्टेल फीस किती आहेत, रेकग्नायझेशन कुठून आहे, ऍडव्हान्टेजेस काय आहे, डिसएडव्हान्टेजेस काय आहेत, या सर्वांबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर चला तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया। सगळ्यात पहिलं ही युनिव्हर्सिटी सिटी कोणती आहे, कोणत्या सिटीमध्ये सिच्युएटेड आहे, तर बश्कीर ही युनिव्हर्सिटी आहे, बश्कीर स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी आहे। तर त्याच नावाने बश्कीर ही सिटी आहे, बश्कीर म्हणतात, तर त्या सिटीमध्ये सिच्युएटेड आहे। त्यानंतर या युनिव्हर्सिटीला रेकग्नायझेशन कुठून आहे, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट WHO, त्यानंतर NMC, त्यानंतर USMLE, प्रत्येक ठिकाणून या युनिव्हर्सिटीला रेकग्नायझेशन आहे। तसंच रशियन मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन इथूनही तिला रेकग्नायझेशन आहे। त्यानंतर नेक्स्ट पॉइंट जर म्हणाल तर युनिव्हर्सिटी इंडियापासून किती दूर आहे, रशिया इंडियापासून 4236 किलोमीटर आहे, म्हणजे ऑलमोस्ट जर डायरेक्ट जर फ्लाईट जर म्हणाला दिल्लीपासून तर 5 तासाच्या अंतरावरती ही युनिव्हर्सिटी सिच्युएटेड आहे। त्यानंतर या युनिव्हर्सिटीचं मॉस्को पासूनचं अंतर किती आहे, तर मॉस्को पासूनचं अंतर या युनिव्हर्सिटीचं 1400 किलोमीटर आहे, म्हणजे ही सेंट्रल पार्ट ऑफ रशियामध्ये सिच्युएटेड आहे। या युनिव्हर्सिटीचं महत्त्व जर जाणून घ्यायचं असेल तर या युनिव्हर्सिटीमध्ये जो एक्सपिरियन्स स्टाफ आहे किंवा जो रिसर्च वर्क आहे तो खूप छान आहे। त्यानंतर आपण नेक्स्ट जाणून घेणार आहोत की हा जो एरिया आहे, बश्कीर जो एरिया आहे, तर या एरियामध्ये क्लायमेट कंडिशन्स कशा असतात। जर हा सेंट्रल पार्ट ऑफ द रशिया येतो तर इथे टाइम झोन पण वेगळा आहे आणि या टाइम झोन मध्ये विद्यार्थ्यांना थंडी हा प्रमाण आहेच, म्हणजे ऑलमोस्ट 3 ते 4 महिने हे तिथे स्नो आणि स्नोफॉल होतो। त्यामुळे विद्यार्थ्यांना तिथे क्लायमेटिक कंडिशन ही -10 पर्यंत जाऊ शकते। तर ही आहे क्लायमेटिक कंडिशन बद्दल। तर नेक्स्ट विद्यार्थी मित्रांनो या युनिव्हर्सिटीचं वर्ल्ड रँकिंग काय आहे, तर वर्ल्ड रँकिंग जर जाणून घ्यायचं जर झालं तर 3538 हे वर्ल्ड रँकिंग या युनिव्हर्सिटीचं आहे। आणि स्टेट रँकिंग जर म्हणाल तर स्टेट रँकिंग याचं 250 हे त्याचं स्टेट रँकिंग आहे, म्हणजे रशियन गव्हर्नमेंटच्या स्टेट म्हणण्यापेक्षा कंट्री रँकिंग रशिया कंट्रीमध्ये ही 250 नंबरला सिच्युएटेड आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथे मीडियम ऑफ स्टडी जर मराठी स्टुडंट किंवा भारतातून जे स्टुडंट तिथे शिकण्यासाठी जातात तर त्या स्टुडंटला तिथं कोणत्या लँग्वेजमध्ये शिकवलं जातं, तर जुन्या याच्यामध्ये अराउंड 15 इयर्स अगो म्हणजे 15 वर्ष अगोदर तिथं ज्या विद्यार्थ्यांनी डिग्री घेतली तर त्या विद्यार्थ्यांना 3 वर्ष इंग्लिश मीडियम आणि 3 वर्ष रशियन मीडियम मध्ये शिकवलं जात होतं, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो त्याला म्हणतात सेमी इंग्लिश मीडियम म्हणतात। तर आत्ताच्या सिच्युएशनला इंडियन गव्हर्नमेंटने जो रूल काढलाय त्यानुसार 100% इंग्लिश मीडियम मधून शिकवलं गेलं पाहिजे। तर विद्यार्थी मित्रांनो युनिव्हर्सिटीने हा ऍडॅप्टेशन चेंज करून आणि पूर्ण सर्क्युलर जो आहे तो पूर्ण इंग्लिश मीडियम मध्ये स्टार्ट केलेला आहे। तर तिथे कुठल्याही विद्यार्थ्यांना इंग्लिश मीडियम मधूनच शिकवलं जातं। सो कुठल्याही आपल्या विद्यार्थ्यांना टेन्शन घ्यायचं काही काम नाहीये की तिथं बायलिंग्वल नावाची कन्सेप्ट नाही आहे। त्यानंतर नेक्स्ट म्हणजे इंडियन स्टुडंट आहेत का, तर हो इंडियन स्टुडंट खूप जास्त आहेत। ऑलमोस्ट असं जर म्हटलं तरी चालेल की 2023 साली 1400 ऍप्लिकेशन फक्त MBBS फ्रॉम इंडियासाठी गेलेले होते आणि त्यानंतर बाकीच्या देशांमधले ऍप्लिकेशन वेगळे। सो तिथे खूप सारे इंडियन स्टुडंट ऑलमोस्ट 3000+ इंडियन स्टुडंट आज तिथे MBBS चे शिक्षण घेत आहेत। त्यानंतर नेक्स्ट जर म्हणाल तर तुम्ही एज्युकेशन क्वालिटी काय आहे, एज्युकेशन क्वालिटी जर म्हणाल तर खूप छान एज्युकेशन क्वालिटी आहे। ऑलमोस्ट त्या बश्कीर युनिव्हर्सिटीचे 17 ते 18 टोटल कॅम्पसेस आहेत पूर्ण सिटीमध्ये आणि त्या कॅम्पसेसमध्ये पूर्णपणे विद्यार्थ्यांना मेडिकलचे शिक्षण दिलं जातं। त्यानंतर नेक्स्ट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट भारतातील विद्यार्थ्यांना पडतो तो प्रश्न काय, तर त्या युनिव्हर्सिटीमध्ये हॉस्पिटल आहे का, त्या हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस केली जाते का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो। तर हो त्या युनिव्हर्सिटीचे ऍप्लिकेटेड हॉस्पिटल्स आहेत, स्टेट हॉस्पिटल त्यानंतर सिटी हॉस्पिटल, हे सगळे हॉस्पिटल एकमेकाशी अटॅच आहेत आणि आपले जे इंडियन स्टुडंट आहेत ते स्टुडंट तिथे जाऊन आणि प्रॅक्टिस करतात, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यानंतर नेक्स्ट जर म्हणाल तर हॉस्पिटल अटॅच झालं आहे, पॉप्युलेशन कंट्रीचं सिटीचं पॉप्युलेशन इज अबाउट मिलियन, 10 लाखाच्या आसपास या सिटीचं पॉप्युलेशन आहे टोटल। सो तिथे पेशंट फ्लो पण चांगल्या प्रकारे आहे।
त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट FMG पासिंग पर्सेंटेज. सर्व विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो तो म्हणजे FMG पासिंग पर्सेंटेज. प्रत्येक युनिव्हर्सिटी बद्दल बोलतो आपण की FMG पासिंग पर्सेंटेज काय आहे. तर बशकीर ही खूप ओल्डेस्ट युनिव्हर्सिटी आहे आणि तिचा पासिंग पर्सेंटेज आहे बशकीरचा ऑलमोस्ट 25%. तिचा FMG पासिंग पर्सेंटेज आहे. स्टुडंट ही खूप जास्त ग्रॅज्युएट होता तरीही तिचा पासिंग पर्सेंटेज अजूनही स्टेबल आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ऍडव्हान्टेजेस काय आहे. ऍडव्हान्टेजेस सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ओल्डेस्ट युनिव्हर्सिटी आहे, वेल मेंटेन युनिव्हर्सिटी आहे, त्यानंतर वेल एक्सपिरियन्स स्टाफ आहे आणि पूर्ण 75% डॉक्टर्स तिथे पूर्ण विद्यार्थ्यांना टीच करतात. हे त्याचं ऍडव्हान्टेज आहे. त्यानंतर डिसएडव्हान्टेज काय आहे. अकॉर्डिंग टू 2023 मध्ये विद्यार्थी मित्रांनो खूप सारे जास्त ऍडमिशन झाले होते, त्यामुळे तिथे रश खूप जास्त झालेला आहे. मी याच्याबद्दल क्लिअर कट सांगतो आहे. बिकॉज ऑफ तिथं गेल्यानंतर विद्यार्थ्यांना जो प्रॉब्लेम फेस करायला लागतात, जसं हॉस्टेलमध्ये जागा भेटत नाहीये, त्यानंतर तुम्हाला तिथे इंडियन फूड थोडीशी अवेलेबिलिटी कमी होते जर तुमच्याकडे जर तिथे रश असेल तर. हा तिथे एक प्रॉब्लेम आहे. ऍडव्हान्टेजेस पण आहे आणि डिसएडव्हान्टेजेस पण याच्यातच, एवढेच डिसएडव्हान्टेजेस आहेत यामध्ये. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मेस आणि हॉस्टेल. हॉस्टेल त्यांच्याकडे 12 हॉस्टेल आहेत टोटल युनिव्हर्सिटीकडे आणि मेसची फॅसिलिटी पण तिथं अवेलेबल आहे. आउटसाइड मेस अवेलेबल आहे. यू कॅन टेक अ टिफिन ओनली. ओके. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कॉलेजची फीज. कॉलेजची फीज काय आहे तर बशकीरची जी कॉलेजची फीज आहे तर ती 5 लाख पर इयर ही बशकीरची कॉलेजची फीज आहे. पहिल्या वर्षी 5 लाख आहे. त्यानंतर हॉस्टेलची फीज जी आहे तर ती जर तुम्ही जर गव्हर्नमेंट हॉस्टेल जर भेटलं तर ते 14,500 रुपयात आहे. बट तुम्ही जर प्रायव्हेट हॉस्टेल जर घ्यायला गेले तिथे तर ऑलमोस्ट 60,000 रुपीज इयरली असं त्याचा प्रायव्हेट हॉस्टेलचा प्रॉपर खर्च येतो. विद्यार्थी मित्रांनो बशकीर ही खूप छान युनिव्हर्सिटी आहे. तुम्हाला जर जायचं जर असेल तर बशकीर तुम्ही चूज करू शकता, नक्की चूज करू शकता आणि तुमच्यासाठी हा एक बेस्ट ऑप्शन असू शकतो. जर महाराष्ट्रीयन स्टुडंट ऑलरेडी खूप सारे महाराष्ट्रीयन स्टुडंट तिथे शिकत आहेत, इंडियन टीचर्स पण अवेलेबल आहे. तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला जर चॉईस करायची असेल तर नक्की ही युनिव्हर्सिटी चॉईस करा. अधिक माहितीसाठी किंवा ऍडमिशनच्या प्रोसेस जाणून घेण्यासाठी तुम्ही ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या युट्यूब चॅनललाही व्हिजिट करू शकता किंवा आम्ही दिलेल्या स्क्रीनवरती असलेल्या टोल फ्री नंबरवरतीही तुम्ही व्हिजिट करून आणि आमच्या टीमकडनं तुमची पूर्ण माहिती ही मिळवू शकता. तर थँक्यू व्हेरी मच. नेक्स्ट एपिसोड आम्ही लवकरच दुसऱ्या युनिव्हर्सिटीचा व्हिडिओ घेऊन येऊ. तोपर्यंत स्टे क्राफ्ट. थँक्यू.